ब्रेकनंतर स्वागत. एक मोठी बातमी पाहूया. कोकणामध्ये आंबा आणि काजू उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. आंबा काजू उत्पादकांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. नुकसानग्रस्त उत्पादकांना सरकार मदत जाहीर करणार आहे. आंबा काजू उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. खासदार नारायण राणेंनी देखील बैठकीला विशेष हजेरी लावली होती. नितेश राणे, उदय सामंत यांच्यासह लोकप्रतिनिधींची देखील उपस्थिती या बैठकीमध्ये पाहायला मिळाली. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. तुषार रुपरवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील. तुषार, नेमके बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? आजच्या काजू आणि आंबा उत्पादकांच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय माजी मंत्री नारायण राणे उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान मोठे झालेलं आहे, राज्य सरकार या संदर्भातलं मदत देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मी सर्वांचं मत जाणून घेतलं आहे असं त्यांनी म्हटलंय आणि अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य ती मदत ही सभागृहामध्ये जाहीर केली जाईल असं स्वतः प्रामुख्याने मंत्र्यांना आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आता प्रामुख्याने कोकणातला जो देवगडचा हापूस आंबा आहे किंवा काजू उत्पादक आहे यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीमध्ये सर्वांना ग्वाही दिलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोकण विभागातले उदय सामंत असतील, आदिती तटकरे असतील, नितेश राणे असतील, सर्व प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशन संपण्यापूर्वी नेमकी कोकणवासियांना, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना काय मदत करतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं. जी नक्कीच. धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.